नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण 24 फेब्रुवारी 2026 रोजी नुकताच झालेला हा जो काही बोर्डाचा पेपर आहे, या पेपरची उत्तरपत्रिका आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ही उत्तरपत्रिका पाहिल्यामुळे आपल्याला या पेपरमध्ये किती मार्क्स मिळतील ते आजच कळणार आहे. त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा आणि यानंतर होणारा बायोचा किंवा सहकार, इतिहास, भूगोल या विषयांचे प्रश्नपत्रिका तुम्हाला हव्या असतील, IMP क्वेश्चन्स हवे असतील पेपर व्हायच्या आधीच, तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 12वी इकॉनॉमिक्स बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासहित एकूण 80 गुणांचा आपला हा पेपर आहे आणि हा सोडवण्यासाठी 3 तासाची वेळही दिलेली होती. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्या पहा. या सर्व सूचनांचं पालन करून आपल्याला हा पेपर सॉल्व करायचा आहे. प्रश्न पहिला अ, सहसंबंध पूर्ण करा. 20 गुणांचा हा पहिला प्रश्न आहे. त्यातला अ भाग 5 गुणांसाठी आहे. बघा त्याची अचूक उत्तरं. पहिल्याचं एकत्रीकरण पद्धत, हे उत्तर हवं आहे. दुसऱ्याचं पुरवठा विस्तार, तिसऱ्याचं महाग वस्तू हिरा, त्यानंतर PO मूळ वर्षाची किंमत आणि 5वं आहे भांडवल बाजार दीर्घकालीन निधी. अशा पद्धतीने हे 5 शब्द जर आपण टाकले असतील आणि ते विधान पूर्ण लिहिलं असेल तर तेव्हा आपल्याला 5 गुण हे मिळणार आहेत. प्रत्येक विधानाला 1 गुण आहे. तुम्ही किती बरोबर लिहिले त्यावर तुमचे गुण हे घ्यायचे आहेत. त्यानंतर ब भाग बघा. आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा 5 गुणांसाठी. पहिलं, वस्तूतील मानवी गरज भागविण्याची असलेली क्षमता. उत्तर आहे उपयोगिता. दुसरं, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन करणारी अर्थशास्त्राची व्याख्या किंवा शाखा. त्याचं उत्तर आहे सूक्ष्म अर्थशास्त्र. 3, स्थिर घटकांवर केला जाणारा खर्च. तो आहे स्थिर खर्च. पुढचा आहे 4, विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा खर्च. तो आहे मार्केटिंग. 5, सरकारचे महसुली उत्पन्न व सरकारचा महसुली खर्च या दोन्ही बाबी समान असणारे अंदाजपत्रक. त्याचं उत्तर आहे संतुलित अंदाजपत्रक. या पद्धतीने आपण 5ही शब्द लिहिले असतील तर 5 गुण घ्यायचेत. क भाग बघा 5 गुणांसाठी. विसंगत शब्द ओळखा. 1, उपयोगितेचे प्रकार. उत्तर आहे वस्तू उपयोगिता. 2, पुरवठा नियमाचे अपवाद. उत्तर आहे नाशवंत वस्तू. 3, विक्री खर्च. उत्तर आहे पेटंट. क भाग विसंगत शब्द ओळखा 5 गुणांसाठी. 1, उपयोगितेचे प्रकार. त्याच्यामध्ये एक शब्द विसंगत आहे. आपल्याला सर्व प्रकार दिलेले आहेत. तो शब्द आहे वस्तू उपयोगिता. दुसरं विसंगत शब्द आहे पुरवठा नियमाचे अपवाद. त्याच्यातला विसंगत शब्द नाशवंत वस्तू. 3, विक्री खर्च. त्याच्यातला विसंगत शब्द आहे पेटंट. 4, मागणीचे निर्धारक घटक. त्याच्यातला विसंगत शब्द आहे उत्पादन खर्च. 5, निर्देशांकाचे प्रकार. त्याच्यातला विसंगत शब्द निवड निर्देशांक. त्यानंतर ड बघा, योग्य पर्याय निवडा 5 गुणांसाठी. पहिलं, य अक्षास समांतर असणारा मागणी वक्र. अ हा पर्याय बरोबर आहे. फक्त अ चौथा पर्याय. संपूर्ण अलवचिक मागणी. या पद्धतीने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पाहायचं आहे आणि
आपल्याला किती मार्क्स मिळतील हे काढायचं आहे. दुसरं बघा, प्रत्येक नग संख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम, ती आहे सरासरी प्राप्ती. पर्याय क्रमांक 3 फक्त क. दुसरं, किंमत निर्देशांकाचा अयोग्य संबंध असलेली विधाने शोधा. आणि हे विधान बरोबर आहे, म्हणून मग पर्यायमधलं दुसरं व. त्यानंतर चौथं बघा, सरकारच्या अनिवार्य कार्यामध्ये पुढीलपैकी या कार्याचा समावेश होतो. हा पर्याय अंतर्गत कायदा व सुव्यवस्था. तिसरा पर्याय फक्त ब. 5. स्पर्धात्मक मागणीची उदाहरणे. तर त्याचं उत्तर आहे दुसरा पर्याय आणि क. चहा, कॉफी आणि साखर, गूळ. पुढचा प्रश्न दुसरा, 12 गुणांसाठी हा प्रश्न आहे आपला. त्याच्यातला 6 गुणांसाठी भाग. संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. या ठिकाणी फक्त संकल्पना ओळखून सांगितलेली आहे, स्पष्टीकरणाला जागा नव्हती. आपण स्पष्टीकरणही लिहिलं असेल तर मग त्याचे 2 गुण घ्यायचे आहेत प्रत्येक विधानाचे. कोणतेही 3 आपल्याला सोडवायचे आहेत. बघा, पहिलं, शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन दिले. उत्तर आहे उत्पादन घटकांचा मोबदला किंवा वेतन खर्च. दुसरं, भारताने इराणकडून पेट्रोल खरेदी केले. आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा आयात व्यापार. तिसरं, गोपालने तांदूळ, गहू, कापूस, ज्वारी इत्यादी पिकांच्या 2016 सालच्या व 2020 सालच्या एकूण उत्पादनाची माहिती संकलित करून निर्देशांक मोजला. उत्तर आहे निर्देशांक. 4. वस्तूंची किंमत 40% घटल्यामुळे वस्तूच्या मागणीमध्ये 40% वाढ झाली. उत्तर आहे एकक लवचिक मागणी. 5. टीनाने 50,000ची एक रकमी रक्कम 1 वर्षाकरिता बँकेत जमा केली. त्याचं उत्तर आहे मुदत ठेव. भाग, फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 6 गुणांसाठी. 1. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. 2. मागणीतील वृद्धी आणि मागणीचा विस्तार. 3. सरासरी खर्च आणि सरासरी प्राप्ती. 4. साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक. आणि 5वे, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. प्रश्न तिसरा बघा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3. 12 गुणांचा हा प्रश्न आहे. पहिलं, उपयोगितेची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. सापेक्ष उपयोगिता, आत्मनिष्ठ उपयोगिता, नैतिक उपयोगिता आणि त्यानंतर दुसरं आहे, मागणीची लवचिकता मोजण्याची गुणोत्तर पद्धत स्पष्ट करायची. तिसरं आहे, सरकारच्या करेक्तर उत्पन्नाचे कोणतेही 4 स्रोत स्पष्ट करा. फी, जप्ती, अधिभार आणि देणगी हे 4 स्रोत आहेत सरकारचे. चौथं, विदेशी व्यापाराची संकल्पना स्पष्ट करून त्याचे प्रकार स्पष्ट करा. आयात व्यापार, निर्यात व्यापार, पुनर्निर्यात व्यापार हे त्याचे प्रकार आहेत. 5वे, आकडेवारी दिलेली आणि त्याच्यावर आधारित आपल्याला निर्देशांक काढायचा आहे आणि तो येतो 120. अशा प्रकारे या भागामध्ये 12 गुणांच्या प्रश्नात 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहिली असतील तर 4 त्रिक 12 म्हणजे 4 गुणांसाठी एक प्रश्न होता. या मुद्द्यांचं स्पष्टीकरण अपेक्षित आहे. फक्त मुद्दे लिहिले असतील तर 1-1 गुण धरायचा आहे आणि स्पष्टीकरणाला उर्वरित गुण. पुढचं प्रश्न चौथा, खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा नाहीत ते सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 3 12 गुणांसाठी. 1. पूर्ण स्पर्धा म्हणजेच मक्तेदारीयुक्त स्पर्धा होय. उत्तर आहे सहमत नाही. दुसरं, सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये फक्त वस्तूच्या किंमत निश्चितीच्या
सिद्धांतांचा समावेश केला जातो? उत्तर आहे सहमत नाही. तिसरं, राष्ट्रीय उत्पन्नाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. सहमत आहे. त्यानंतर 5वं आहे, एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता या संकल्पना सारख्याच आहेत. सहमत नाही. अशा पद्धतीने आपण फक्त सहमत आहात, नाही आहेत हे जर लिहिलं असेल तर 1-1 गुण मिळणार आहे आणि त्याचं कारण स्पष्ट केलं असेल तर 4 गुण आहेत एका विधानाला. अशापैकी 12 गुण आपण घ्यायचे आहेत. कोणतीही 3 विधानं आपण स्पष्ट करायची आहेत. प्रश्न 5वा, तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे, कोणतेही 2. पहिलं, खालील तक्त्याचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी. बघा या ठिकाणी किंमत आणि पुरवठा नग संख्या दिलेली आहे आणि काही रिक्त जागा आहेत 4. त्या ठिकाणी आपल्याला पहिल्या रिकाम्या जागी 250, नंतर 30च्या समोर 400, 35च्या समोर 450 आणि 40च्या समोर 500 अशा पद्धतीने लिहायचं आहे. त्यानंतर मध्ये आपल्याला वरील पुरवठा पत्रक पूर्ण करायचं आहे, ते आपण केलेलं आहे, त्याला 2 गुण मिळतील. आणि पुढचा प्रश्न आहे, वरील पुरवठा पत्रकाच्या सहाय्याने आकृती काढा. जर ती आकृती तुम्ही काढली असेल तर 4 पैकी 4 गुण या प्रश्नाला तुम्हाला घ्यायचे आहेत. त्यानंतर दुसरं बघा, खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी. बघा आकृती दिलेली आहे, आणि ब या 2 आकृत्या आहेत. पहिलं, आकृती मधील मागणी वक्राची लवचिकता कोणती आहे ते सांगा व स्पष्ट करा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. उत्तर आहे पूर्णपणे लवचिक मागणी. दुसरं, आकृती ब मधील मागणी वक्राची लवचिकता कोणती आहे ते सांगा व स्पष्ट करा. उत्तर आहे पूर्णपणे अलवचिक मागणी. त्यानंतर तिसरं, खालील उतारा अभ्यासून त्यावरील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी. बघा हा उतारा दिलेला आहे आणि या उतार्यावर आधारित आपल्याला 4 गुणांसाठी प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न, डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? बघा या ठिकाणी त्याचं उत्तर दिलेलं आहे इथून इथपर्यंत. हे आपल्या भाषेत तुम्ही लिहायचं होतं. जर लिहिलं असेल तर त्याला 1 गुण मिळेल. दुसरं, अमेरिकेमध्ये एकापेक्षा जास्त वेळा किती टक्के लोक ऑनलाईन असतात? उत्तर आहे 43%. बघा उतार्यातच उत्तर आहे त्याचं. पुढचं, वरील उतार्याविषयी आपले मत लिहा. डिजिटल मार्केटिंगचे महत्त्व व अमेरिकेतील इंटरनेटची आकडेवारी या उतार्यामध्ये दिलेली आहे. हे मत आपलं लिहायचं आहे, स्पष्ट करायचं आहे 2 गुणांसाठी. त्यानंतर शेवटचा प्रश्न, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 16 गुणांसाठी. पहिलं, मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा. दुसरं, राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. दुहेरी मोजमाप, माहितीचा अभाव, गैरपैसा व्यवहार, तस्करी, मूल्यह्रास ह्या अडचणी येतात, त्या स्पष्ट करायच्या आहेत आपल्याला. तिसरं आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य स्पष्ट करा. ती आहे चलन जारी करणे, 2 सरकारची बँक, 3 बँकांची बँक, 4 परकीय चलन आणि 5 पतनियंत्रण. या पद्धतीने कार्य स्पष्ट करायचे आहेत आणि 16 गुण घ्यायचे आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीची अर्थशास्त्र या विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.